हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत मॅथमॅटिक्स आणि त्यामधला आपला 4th चॅप्टर आहे ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स. तर या आधीचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 9 हा सॉल्व केलेला आहे. फ्रॅक्शन्स म्हणजे काय, फ्रॅक्शन्सचे टाईप्स कोणते, त्यानंतर फ्रॅक्शन्सचं जे कन्वर्जन आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये, मिक्स नंबरमध्ये, या ज्या कन्सेप्ट आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये त्या सर्व क्लिअर केलेल्या आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे फ्रॅक्शन्सचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं हे बघणार आहोत आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 10 सॉल्व करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे सुद्धा जे प्रॅक्टिस सेट किंवा जे चॅप्टर्स आहेत हे जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. तर चला, आपला पहिली कन्सेप्ट आजची जी आहे ही आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर्स. ओके, सो आपल्याला यामध्ये पार्ट करून शिकायचं आहे. आपण पहिल्यांदा मिक्स नंबरची ॲडिशन बघूयात, देन मिक्स नंबरची सबट्रॅक्शन बघूयात, राईट. सो त्यासाठी एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, ॲड 5 1/2 प्लस 2 3/2. तर हा आहे आपला मिक्स नंबर, राईट. मिक्स नंबर म्हणजेच काय असतं, नॅचरल नंबर प्लस प्रॉपर फ्रॅक्शन. सो प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय असतं, न्यूमरेटर हा लेस असतो, डिनॉमिनेटर ग्रेटर नंबर असतो. ओके, सो इथं तसंच आहे, 5 1/2 न्यूमरेटर इज अ लेस दॅन डिनॉमिनेटर. ओके, सो 5 1/2 प्लस 2 3/4. सो या हे जे मिक्स नंबर दिलेले आहे त्याची आपल्याला ॲडिशन बनवायची आहे. सो यासाठी टोटल त्यांनी 2 मेथडनीही सॉल्व करता येते. सो याची फर्स्ट मेथड काय आहे बघा, 5 1/2 प्लस 2 3/4. सो नेक्स्ट स्टेप काय केलेली आहे, 5 प्लस 2 हे जे नॅचरल नंबर आहेत हे सुरुवातीला लिहून घेतलेले आहेत, देन फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, देन प्रॉपर फ्रॅक्शन प्लस 1/2 प्लस 3/4. ओके, सो फर्स्ट त्यांनी काय लिहून घेतले, नॅचरल नंबरची ॲडिशन अँड देन प्रॉपर फ्रॅक्शनची ॲडिशन. नेक्स्ट स्टेप बघा, सो 5 प्लस 2 इज 7 प्लस. सो आता इथे या फ्रॅक्शन्सची जर आपल्याला ॲडिशन करायची असेल तर कसं असावं लागतं, त्याचा जो बेस आहे हा बेस नंबर सेम असावा लागतो. सो इथं तो बेसचा नंबर सेम आहे का, इथे 2 आहे, इथे 4 आहे. सो आपल्याला इथे 4 करून घ्यावे लागेल. त्यासाठी आपल्याला काय करणार, हे जे 2 आहे बेसला याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर त्याचा 4 होतो. सो या दोघांचा बेस सेम होईल आणि या दोघांची ॲडिशन करता येईल. सो त्यासाठी आपण काय केलं, प्लस याचा जो 1/2 आहे म्हणजे याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय बाय 2 केलं. 1 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3/4. सो 7 प्लस इथे 2/4 प्लस 3/4 आलं. आता या दोघांचा जो बेस आहे हा सेम झालेला आहे. सो आपण काय करतो, 7 प्लस 2 प्लस 3 डिवाइड बाय 4. ओके, सो तेच इथं लिहून घेतलेलं आहे, 2 प्लस 3 डिवाइड बाय 4. देन आता बघा कसं येणार, इज इक्वल टू 7 प्लस 5/4, राईट. तर आता याची पुढे कसं लिहिलं आहे बघा, 7 प्लस 1 प्लस 1/4 इज इक्वल टू 8 1/4 असं लिहिलेलं आहे. ओके, ही झाली आपली फर्स्ट मेथड. देन सेकंड मेथड काय आहे बघा, सेकंड मेथड 5 1/2 प्लस 2 3/4 दिलेला आहे. मग आपण काय करतो, इथे 5 प्लस 1/2 असं असतं, बरोबर. ते लिहिताना आपण 5 1/2 असं लिहितो. तर बघा, ही जी आपली दुसरी मेथड आहे या मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 5 1/2 आहे तर हा जो 2 आहे हा 5ला मल्टिप्लाय करायचा प्लस 1 करायचं. इथं ते आपण डायरेक्ट केलेलं आहे बघा, इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 1 डिवाइड बाय 2 प्लस हे प्लस आपण हे इथे घेतलं. आता हे 4 जे आहे हे इकडे आपण 2ला मल्टिप्लाय करतो, 2 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 3 डिवाइड बाय 4 केलं, राईट. देन याचे मल्टिप्लिकेशन प्लस ॲडिशन करून किती येणार, 11/2 प्लस या दोघांची मल्टिप्लिकेशन प्लस ॲडिशन केली तर 11/4 आलेलं आहे. आता या हे जे फ्रॅक्शन आलेले आहे त्याची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करत असताना दोघांचा बेस सेम नाही आहे, तर आपल्याला बेस सेम करून घ्यावा लागेल. सो याला मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 करावं लागेल. सो 11 × 2 आणि 2/2 केलं प्लस 11/4.
सो इथे किती आलं 22/4 प्लस 11/4 आलं. आता या दोघांची ॲडिशन आपण करू शकतो. 11 प्लस 22 33/4 आलेला आहे. आता हा आपल्याला आलेला आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय असतो, न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा ग्रेटर असतो. सो आपल्याला इथं आता काय करावे लागेल, याचं जर मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर इथे आता हा आलेला आपल्या इम्प्रॉपर फ्रॅक्शन आलेला आहे. तर इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन करत असताना आपण काय करतो, यांचा भागाकार करतो. 4/33 आपण घेतलं तर इथे किती येणार, 4×8=32. तर इथे राहिला 1. हा आहे आपला रिमाइंडर, हा आहे आपला क्वोशन आणि हा आहे आपला डिवायझर. मग लिहिताना आपण कसं लिहितो, 8 1/4. ओके, सो हे झालं आपलं याचं आन्सर. तर याच मेथडने आपल्याला हे दोन्ही मेथड आहेत. या दोन्ही मेथडमध्ये तुम्हाला कोणती मेथड सोपी वाटते त्या मेथडचा यूज करून तुम्ही ते जे सम्स आहेत हे सॉल्व करायचे आहेत. आता ॲडिशन बघितली, चला सबट्रॅक्शन पण बघूयात. सबट्रॅक्शनसाठी त्यांनी दिलेलं आहे 3 2/5 मायनस 2 1/7 दिलेलं आहे. तर यासाठी फर्स्ट मेथड त्यांनी दिलेली आहे. तर यामध्ये त्यांनी मगाच्यासारखंच काय केलं, जे नॅचरल नंबर आहेत 3 आणि 2 यातले यांची काय केली, वेगळे अशी त्यांचे सबट्रॅक्ट केले. प्लस घेतलेला आहे बघा, इथे प्लस घेतलेला आहे. आणि जे फ्रॅक्शन नंबर आहे 2/5 आणि 1/7 यांची इथं काय करायचे आहे आपल्याला, सबट्रॅक्शन. सो 3 - 2 1 प्लस, आता इथं आपल्याला काय करावं लागतं, या दोघांचा बेस इक्वल करावा लागतो. सो काय केलं, इथे 7नी 2/5 हे जे आहे याच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आणि 5नी 1/7च्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. सो त्यांचा बेस इक्वल होईल. सो या स्टेपलाही तेच केलेलं आहे. 2 × 7 / 5 × 7 मायनस 1 × 5/7 × 5. सो बघा 1 आपण ॲज इट इज प्लस इथे येणार 14 / 35 मायनस 5 / 35. सो आता 35 हे दोघंजण सेम झालेले आहेत. तर आपण नेक्स्ट स्टेप काय करणार आहोत, 1 प्लस या दोघांची सबट्रॅक्शन 14 - 5 = 9 / 35. मग आपण राईट करताना हे कसं लिहितो, 1 9/35. राईट, ही झाली आपली फर्स्ट मेथड. चला सेकंड मेथड बघूयात. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. नेक्स्ट मेथड काय आहे बघूया. नेक्स्ट मेथड आपण मगाशी बघितल्या त्याप्रमाणे हा जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे याने या नंबरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. तर चला बघा, इथं तेच केलेलं आहे. सो इथे बघूयात आपण आता हा 3 2/5 आहे. तर इथं काय असतो, 1 असतो. मग आपण आता काय करतो, याचं मल्टिप्लिकेशन करतो. 3 × 5 + 2 मायनस, आता ही जी इथच्या पुढची जी स्टेप आहे ती इथं मी लिहिते. 3 × 5 + 2 / 5 मायनस 2 × 7 + 1 / 7. तर यानंतरची स्टेप इथे येते बघा. 3 × 5 15 + 2 17 / 5 मायनस 2 × 7 14 + 1 15 / 7. तर ही यानंतर ही स्टेप आणि यानंतर ही स्टेप येते. देन नेक्स्ट आपल्याला आता ह्या दोघांचा जे सेम आहे का बेस, नाही. सो त्यासाठी त्याचा बेस सेम करून घ्यावा लागतो. म्हणून आपण हे जे 5 आहे या 5नी 15/7च्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो आणि हा जो 7 आहे हा 7नी 17/5चा जो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आहे याला मल्टिप्लाय करतो. सो तीच स्टेप इथं केलेली आहे. आन्सर आपलं येणार किती, 119 / 35 मायनस 75 / 35. सो आता आपल्याला 35 बेस सेम आलेला आहे. आता फक्त वरचा न्यूमरेटरची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. सो 119 - 75 / 35. नेक्स्ट, तर या दोघांची सबट्रॅक्शन किती येते, 44/35. ओके, तर आता आपल्याला हा जो नंबर मिळतो हा मिळतो इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा आपल्याला मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन करत असताना 44ला 35ने डिवाइड केला तर बघा 35 × 35 इथे राहतात हे 9. सो आपण राईट करताना कसं लिहितो, 1
रिमाइंडर अँड देन डिवाइड बाय डिवायझर. ओके, सो अशा ही झाली आपली सेकंड मेथड. तर चला यावरून आपल्याला आता प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. तर हा आहे आपला प्रॅक्टिस सेट 10. तर यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि खाली काही एक्झाम्पल्स दिले आहेत ते सुद्धा आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर यामध्ये आपण सुरुवातीला पहिल्यांदा ॲडिशन्सचं सॉल्व करूया. चला, ॲडिशनमध्ये आहे फर्स्ट त्याने दिलेलं आहे 6 1/3 प्लस 2 1/3. तर मी सेकंड मेथड यूज करते आणि त्यानुसार याचं उत्तर काढते. 6 × 3 प्लस 1 डिवाइड बाय 3 प्लस 2 × 3 प्लस 1 डिवाइड बाय 3. नेक्स्ट 18 प्लस 1 डिवाइड बाय 3 प्लस 6 प्लस 1 डिवाइड बाय 3. नेक्स्ट स्टेप 19/3 प्लस 7/3. नेक्स्ट स्टेप इथं आता या दोघांचंही सेमच आहे, सो आपण काय करतो 19 प्लस 7 डिवाइड बाय 3. चला इकडे सॉल्व करते. तर याची ॲडिशन होणार 26/3. मग आपण आता काय करतो, याचं मिक्स नंबरमध्ये कन्व्हर्जन करतो. 26/3 इथे आला आपला हा 2. रिमाइंडर 8 is a quotient and 3 is our divisor. आता आपण राईट करताना कसं लिहितो, फर्स्ट आपण घेतो 8 is a quotient, then remainder is a 2 and 3. सो ही झाली मिक्स नंबरमध्ये याची ॲडिशन. नेक्स्ट सेकंड बघा. आता आपण हे राईट करताना कसं घेणार 1 × 4 प्लस 1 डिवाइड बाय 4 प्लस 3 × 2 प्लस 1 डिवाइड बाय 2. नेक्स्ट 4 प्लस 1 डिवाइड बाय 4 प्लस 3 × 2 6 प्लस 1 डिवाइड बाय 2. नेक्स्ट स्टेप बघा 5/4 प्लस 7/2. नाव इथे आपला हा बेस इक्वल आहे का नाही, सो आपल्याला काय करावे लागेल, इकडे मल्टिप्लाय न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. सो आपण करूयात 5/4 प्लस 7 × 2 2 × 2. इकडे सोडवते 5/4 प्लस 14/4. देन इथे येणार 19/4. सो चला आपल्याला आता मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. त्यासाठी आपण या दोघांचा भागाकार करणार. Three is our remainder, 4 is our quotient and this one is our divisor. So याचा आन्सर येणार 4 3/4. राईट. नेक्स्ट सॉल्व करूया थर्ड वन. सो चला हे देखील मी इथे राईट करते. 5 × 5 प्लस 1 डिवाइड बाय 5 प्लस 2 × 7 प्लस 1 डिवाइड बाय 7. नेक्स्ट 5 × 5 25 प्लस 1 डिवाइड बाय 5 प्लस 14 प्लस 1 डिवाइड बाय 7. नेक्स्ट स्टेप आपली असणार 26/5 प्लस 15/7. सो या दोघांची ॲडिशन करण्यासाठी दोघांचा हा जो बेस आहे हा इक्वल आहे का नाही आहे, तो आपल्याला काय करावं लागेल, इक्वल करून घ्यावा लागेल. त्यासाठी हे जे 5 आहे हे याचा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल आणि हे जे 7 आहे हे या 26/5ला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. चला ती स्टेप आपण लिहून घेऊयात. 26 × 7 5 × 7 प्लस 15 × 5 7 × 5 182/35 प्लस
75/35. नेक्स्ट आपण करतो 182 प्लस 75 डिवाइड बाय 35. या दोघांची जी ॲडिशन येणार ती किती येणार 257 डिवाइड बाय 35. चला या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन. सो 257 अँड 35. सो याचा जर भागाकार आपण करायला गेलो 7चा भाग जातो आणि इथे येतं 245. सो रिमाइंडर इज 12. क्वोशंट इज 7. सो राईट करताना आपण कसं लिहिणार 7/12/35. ओके, हे झालं आपलं याचं आन्सर. नेक्स्ट 4th आहे ॲडिशनमध्ये 3 × 5 + 1 डिवाइड बाय 5 प्लस 2 × 3 + 1 डिवाइड बाय 3. नेक्स्ट स्टेप 15 + 1 बाय 5 प्लस 6 + 1 डिवाइड बाय 3. नेक्स्ट स्टेप येणार बघा 16 by 5 and 7 by 3. सो आपली इथे आता बेस इक्वल नाही आहे, सो ते करून घ्यावं लागेल. 16 × 3 5 × 3 प्लस 7 × 5 डिवाइड बाय 3 × 5. नेक्स्ट स्टेप 48/15 प्लस 35/15. नेक्स्ट स्टेप नाव यांची भागाकार. सो यांचा भागाकार करत असताना 15/5 75. इथे राहिले 8 इज अ रिमाइंडर इज 5 क्वोशंट. ओके, सो हे आलं आपलं आन्सर. चला ॲडिशनचे तर हे सगळे सम्स होते हे सॉल्व करून झालेले आहेत. आज आपल्याला सबट्रॅक्शनचे सॉल्व करायचे आहेत. सबट्रॅक्शनशी रिलेटेड बघा कसं आहे. आता सबट्रॅक्शन करत असताना आपण याचे सुद्धा 2 मेथड्स आहेत, यातली सुद्धा आपण दुसरी मेथड इथे वापरत आहोत. 3 × 3 + 1 डिवाइड बाय 3 मायनस 1 × 4 + 1 डिवाइड बाय 4. देन 3 × 3 9 + 1 is 10/3 minus 4 × 1 is 4 + 1 is 5/4. देन बेस इक्वल नाही आहे, तो आपल्याला बेस इक्वल करून घ्यायचा आहे. 10 × 4 3 × 4 minus 5 × 3 and 4 × 3. Then 40/12 minus 15/12. Then 45 minus 15/12 is equal to 25/12. सो आपण याचं मिक्स नंबरमध्ये करण्यासाठी काय करतो, या दोघांचा भागाकार करतो. सो 1 is a reminder, this one is a quotient. सो आपला आन्सर येणार 21/12. नेक्स्ट 5 × 2 + 1 डिवाइड बाय 2 मायनस 3 × 3 + 1 डिवाइड बाय 3. देन 5 × 2 10 + 1 11/2 minus 3 × 3 9 + 1 is a 10 divided by 3. So 11 × 3 2 × 3 minus 10 × 2 3 × 2. So this one is a 33 divided by 6 minus 20 divided by 6.
3 and 1 by 6. Two 1 by 6. सेकंड क्वेश्चन सॉल्व झाला आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. 7 into 8 plus 1 divided by 8 minus 6 into 10 plus 1 divided by 10. नेक्स्ट स्टेप बघा. 80 minus 488 डिवाइड बाय 80. सो आपली नेक्स्ट स्टेप येणार 570 minus 488. त्याचा आन्सर येणार 82 डिवाइड बाय 80. मग आपण काय करतो, 82ला 80ने डिवाइड करतो. त्यासाठी इथे आलं 180. 2 is a reminder, 1 is a quotient. So आपण 1/2 by 80. This is our answer. Now next is fourth one. Again we write like this. Minus 3 into 5 plus 1 divided by 5. Then 14 plus 1 is a 15 by 2 minus 15 plus 1 16 by 5. Then 15 into 5 2 into 5 minus 16 into 2 5 into 2. Next step is a 75 by 10 minus 32 divided by 10. Next step is a 10 75 minus 32. Now याची subtraction 43 by 10. Then 43 by 10 is 4. 10 for 40 is remainder 3. Quotient is our 4. So answer is a 4 3 by 10. ओके. सो हा झाला आपला 4 जे सम दिलं होतं सबट्रॅक्शनचं हे आपलं सॉल्व झालं आहे. सो चला नेक्स्ट आपल्याला सॉल्व सांगितलेला आहे आपला थर्ड क्वेश्चन. सुयश बॉट 2.5 kg ऑफ शुगर अँड आशिष बॉट 3.5 kg. How much sugar did they buy all together? If sugar cost 32 rupees per kg, how much did they spend on the sugar they bought? चला अर्थ बघूया. सुयशने 2.5 म्हणजे 2.5 किलो साखर आणि आशिषने 3.5 म्हणजे 3.5 किलो साखर घेतलेली आहे. तर त्या दोघांनी मिळून एकत्र किती साखर घेतली आणि 1 किलो साखरेची किंमत ही 32 रुपये आहे. तर त्यांना त्या एकूण साखरेसाठी किती रुपये द्यावे लागतील, राईट. तर चला आपण इथं हे सम सॉल्व करूया. आपल्याला आता काय करावं लागणार आहे, सुयशनं घेतलेली जी साखर आहे आणि आशिषनं घेतलेली जी साखर आहे या दोघांची ॲडिशन करावी लागणार आहे. सो आपण काय करणार, 2 1/2 प्लस 3 1/2. सो आपल्याला ॲडिशन आपण बघितलेलीच आहे. 2 × 2 + 1 डिवाइड बाय 2 प्लस 3 × 2 + 1 डिवाइड बाय 2. तर आता याचा आन्सर किती येणार, 2 × 2 4 + 1 5 डिवाइड बाय 2 प्लस 3 × 2 6 + 1 7/2. सो इकडे राईट करते मी. नेक्स्ट 5 + 7 डिवाइड बाय 2. देन इथे किती येणार
12/2 येणार. म्हणजेच हे आपण जर सॉल्व केलं तर आपल्याला 1 and 6 म्हणजेच किती झालेलं आहे 6 kg. टोटल किती साखर या दोघांनी मिळून घेतली 6 किलो साखर घेतली. आता इथे नेक्स्ट सॉल्व करते. आता फॉर 1 kg किती आहे 32 रुपीज आहे, राईट. सो फॉर 6 kg हाऊ मेनी रुपीज विचारलेला आहे. सो आपण काय करणार 32 into 6 करणार. सो इथे जेव्हा आपण 32 into 6 केलं तर आपल्याला आन्सर किती मिळालेलं आहे 192. म्हणजेच टोटल शुगर त्यांनी जी 6 kg घेतलेली आहे त्याच्यावरती त्यांना 192 रुपीज पे करावे लागणार, राईट. सो इथं आपलं हे फायनल आन्सर लिहिलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सेकंड क्वेश्चन. आराधना grows potatoes in 2/5 parts of her garden, greens in 1/3 part and brinjals in the remaining part. On how much of her plot did she plant brinjals? तर आराधनाकडे तिच्याकडे एक जागा आहे किंवा एक प्लॉट आहे आपण म्हणूयात. तर त्यापैकी तिने ते जे गार्डन आहे त्यातल्या 2/5 इतके जे भाग आहे हा याच्यामध्ये बटाटे पिकवले आहेत. 1/3 हा जो भाग आहे याच्यामध्ये तिने ग्रीन्स म्हणजे जे वाटाणा आहे हा पिकवलेला आहे. तर ब्रिंजल्स तर बाकीची जी शेती आहे उरलेली त्याच्यामध्ये तिने वांग्याची शेती केलेली आहे. तर बाकीचे किती आहे हे बाकीचा पार्ट किती आहे हा आपल्याला विचारलेला आहे. तर इथे बघा हे टोटल जे काय आहे तिचे शेत आहे किंवा आपण गार्डन म्हणूया. इथं त्यांनी गार्डन दिलेलं आहे तर त्यात हे टोटल तिचं गार्डन आहे. तर यातला 2/5 पार्टमध्ये पोटॅटोज आहे, 1/3 पार्टमध्ये ग्रीन्स आहेत आणि एक उरलेला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ब्रिंजल आहे. पण हा जो टोटल पार्ट आहे याला आपण काय म्हणतो फोल किंवा 1 म्हणतो किंवा हे एक पूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये हे पार्ट झालेले आहे. सो त्यानुसार आपण आता कसं सॉल्व करणार तर या दोघांची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आणि या टोटल 1मधून ते मायनस करावं लागणार. देन आपल्याला ब्रिंजलसाठी किती रिमेनिंग पार्ट ठेवला होता हे निघणार आहे. सो बघा इथे तर आपण काय करणार आहे पार्ट ऑक्युपाइड बाय ब्रिंजल. ओके. सो तो कसा असणार आहे 1 मायनस पार्ट ऑक्युपाइड बाय पोटॅटो प्लस पार्ट ऑक्युपाइड बाय ग्रीन्स. ओके. सो यासाठी आता बघा 1 मायनस पार्ट ऑक्युपाइड बाय पोटॅटोज किती आहे 2/5 प्लस पार्ट ऑक्युपाइड बाय ग्रीन्स किती आहे 1/3. देन आता 1 मायनस सो या दोघांचे ॲडिशन करण्यासाठी याचा बेस सेम आहे का नाही आपण काय करतो 2 into 3/5 into 3 प्लस 1 into 5 डिवाइड बाय 3 into 5. तर आपली नेक्स्ट स्टेप कशी येणार 1 मायनस 6 इकडे बघा 15 6/15 प्लस 5/15. ओके. सो आता या दोघांचा बेस इक्वल झाला आहे. सो 1 मायनस 6 प्लस 5 डिवाइड बाय 15 इज इक्वल टू 1 की. तर नाव नेक्स्ट स्टेप काय असणार इथे काय असतं 1/1 असतं. सो या दोघांचा बेस सेम नाही आहे सो आपण ही ॲडिशन करू सबस्ट्रॅक्शन होत नाही. मग आपण काय करतो हे 15ने इकडे न्यूमरेटर डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करतो 1 into 15 डिवाइड बाय 1 into 15 मायनस 11/15. सो हे किती झाले बघा 15/15 मायनस 11/15. नेक्स्ट स्टेप काय होणार आपली इथे लिहिते
15 मायनस 11 बाय 15. सो हे किती होणार? 4 बाय 15. सो तो जो हा जो पोर्शन आहे किंवा हा जो रिमेनिंग पार्ट आहे हा असणार 4 बाय 15 इतका असणार. ओके, सो हे तुम्हाला समजलं असेल. सो आता नेक्स्ट थर्ड वन बघूयात आपण. थर्ड वन, संदीप filled water in 4 by 7 of an empty tank. After that, Ramakant filled 1 by 4 part more of the same tank. Then Umesh used a 3 by 14 part of the tank to water the garden. If the tank has a maximum capacity of 560 liters, how many liters of water will be left in the tank? तर हळूहळू टप्पे करून आपण ते समजून घेऊयात. तर आता आपला इथे बघा या पिक्चरमध्ये हा आहे एक एम्प्टी टँक. तर यामध्ये संदीप फील्ड, तर हा रिकामी टाकी आहे, याच्यामध्ये संदीप आला आणि त्यांनी या टाकीचा 4 by 7 पार्ट इतका त्याने त्याच्यामध्ये पाणी भरलं. तर आता सपोज त्याने हे इथंपर्यंत आहे हे 4 by 7 राईट. त्याच्यानंतर रमाकांत आला आणि त्यांनी त्याच्यात अजून पाणी टाकलं आणि त्याच टाकीमध्ये त्याने 1 by 4 पार्ट इतकं पाणी टाकलं. तर ते इथंपर्यंत आलं, हे झालं 1 by 4 पार्ट. ओके, देन उमेश यूज्ड 3 by 14 पार्ट ऑफ द टँक टू वॉटर द गार्डन. तर आता इथंपर्यंत हे पाणी या दोघांचं आलेलं आहे आणि उमेश आला आणि त्याने काय केलं, तर यातलं हे जे पाणी आहे हे पाणी समजा इथून आपण काढूयात बाहेर. ओके, आणि यातलं हे एवढं पाणी जे आहे समजा हे 3 by 14 आहे, हे त्याने गार्डनला दिलं. आता हे जे होतं यातलं हे इतकं 3 by 14 पाणी हे त्यानं गार्डनला दिलेलं आहे. तर ही जी टाकी आहे, टोटल ही जी टाकी आहे ही किती लिटरची आहे? 560 लिटरची आहे. तर आता या पूर्ण पाण्यामधून भरलेलं पाणी होतं इथंपर्यंतचं, यातलं हे पाणी इतकं त्याने काढलेलं आहे. तर आता एवढ्या लिटरची ही टाकी आहे, तर यामध्ये किती लिटर पाणी शिल्लक राहिलं असं विचारलेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण ते सॉल्व करूयात. आता आपल्याला टोटल जी या दोघांनी मिळून टाकी भरलेली आहे ती किती भरलेली आहे हे काढायचं आहे. सो पहिल्यांदा संदीपने इथंपर्यंत भरली, त्यानंतर रमाकांतने इथंपर्यंत आणून ती भरली. तर ते टोटल किती झालं हे आपण काढूया. 4 by 7 प्लस 1 by 4. सो याची ॲडिशन होत नाही, सो आपण काय करतो त्याचा बेस इक्वल करून देतो. 4 into 4 डिवाइड बाय 7 into 4 प्लस 1 into 7 and 4 into 7. तर यामध्ये आपण 14 by 28 प्लस 7 by 28 is equal to 16 plus 7 divided by 28. Then is equal to 23 by 28. तर टोटल या दोघांनी मिळून टोटल किती पार्ट भरलेला आहे? 23 by 28 इतका पार्ट या दोघांनी भरलेला आहे. नाव ही एवढी जी आहे 23 by 28 ही आपली केवढी आहे? फिल्ड वॉटर आहे. हे एवढं फिल्ड वॉटर आहे दोघांनी मिळून भरलेलं. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे की त्यातून उमेश आला आणि त्याने 3 by 14 पार्ट त्यातला काढून घेतला. मग आपल्याला काय करावं लागेल? 23 by 28 मायनस 3 by 14 करावं लागेल. 23 by 28 मायनस 3 by 14. आता या दोघांची सबट्रॅक्शन होत नाही, सो आपल्याला काय करावं लागतं? त्याचा बेस इक्वल करावा लागतो. 23 by 28 मायनस 3 into 2 by 14 into 2 जर केलं तर या दोघांचा बेस सेम होतो. 23 by 28 मायनस 6 by 28. नेक्स्ट स्टेप येणार आपली 23 मायनस 6 इज इक्वल 23 मायनस 6 किती येणार? 17 by 28. सो हे आता एवढं जे 17 by 28 वॉटर रिमेनिंग आहे वॉटर टँकमध्ये.
इन वॉटर टँक. सो किती रिमेनिंग आहे हे आपल्याला विचारलेलं आहे का? नाही, तर त्यांनी आपल्याला लिटरमध्ये विचारलेलं आहे की किती पाहिजे. सो त्यासाठी त्यांनी किती दिलेलं आहे? टोटल जी टाकी आहे ती किती आहे? 560 लिटरची. मग आपण काय करणार? इंटू 560 घेणार, राईट. याचा असतो बेस 1. मग आपण काय करणार बघतो बघा पुढे. सो याचा बेस 1 असेल तर आपण काय करतो? या दोघांची मल्टिप्लिकेशन करून देतो. सो 17 इंटू 560 डिवाइड बाय 28. तर ही आपण काय केली स्टेप? तर टोटल जी टाकी आहे, ही जी टोटल टाकी आहे ही किती आहे? 560 लिटरची आहे. आणि आपल्याला या टाकीमधला किती लिटरमध्ये आपल्याला विचारलेलं आहे, हाऊ मेनी लिटर विचारलेलं आहे. पण इथं आपल्याला फ्रॅक्शनमध्ये आलेलं आहे. फ्रॅक्शनमध्ये नंबर आपला किती आलेला आहे? 17/28 आलेला आहे. तर टोटल 560 लिटरमध्ये म्हणजे टोटल 17/18 फ्रॅक्शन इतकं पाणी राहिलेलं आहे. सो ते त्यासाठी आपल्याला हे करावं लागणार. तर आता इथे 17 इंटू 560 या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन करायला गेलो तर ते खूप मोठं होणार. आपण इथंच त्याला असा भाग घालू. इथे 28 28 दोन्ही 56 आणि हे वरचा 0 म्हणजे 20 झाले. ओके. सो 17 इंटू 20 केलं तर आपल्याला किती होणार? 17 दोन्ही 34 आणि वरचा 0 340 लिटर. तर टँकमध्ये किती पाणी राहणार आता? 340 लिटर पाणी राहणार. तर चला स्टुडंट, याचबरोबर आपला हा प्रॅक्टिस सेट इथे सॉल्व झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू.